नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण माहिती पाहणार आहोत की महाराष्ट्राची जी MBA CET आहे त्यामध्ये कसा सिलेबस असतो, त्यामध्ये कोणत्या सेक्शनला किंवा कोणत्या सिलेबसला सब्जेक्टला वेटेज किती असतं, त्यानंतर तिथे कशा प्रकारे आपल्याला स्कोर करता येईल आणि कोणत्या स्कोरच्या आधारे आपण वेल डिफाईन और चांगल्यापैकी कॉलेज आपण मिळवू शकतो. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की CET मध्ये सिलेबस काय असतो तो. एक्झाम कंडक्टिंग बघा, एक्झामचं नाव MBA CET आहे. एक्झाम कंडक्टिंग बॉडी स्टेट कमिशन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र. त्यानंतर एक्सक्यूज मी, सिलेबस तो आहे त्यात मेन आहे लॉजिकल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, हा रिझनिंगचाच पार्ट आहे. क्वांटिटेटिव्ह एबिलिटी, वर्बल एबिलिटी अँड रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. थोडक्यात क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हाच पार्ट या सिलेबसच्या याच्यामध्ये असतो. टाईप बघा, नंबर ऑफ क्वेश्चन 200 असतात. MCQ 5 ऑप्शन्सचे. त्यानंतर टोटल मार्क्स असतात 200. मिनिट्सचा पेपर असतो. मीडियम इंग्लिश आहे, मोड ऑनलाईन. त्याच्यानंतर आपण बघू सेक्शन्स कसे आहेत की जे काही इंग्लिशचा किंवा रिझनिंगचा वगैरे सिलेबस आहे तो कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. लॉजिकल रिझनिंगला 75 क्वेश्चन्स असतात. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगला 25 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी 50, वर्बल ॲबिलिटी किंवा इंग्लिशला 50. मार्कांचं डिस्ट्रीब्युशन बघा, जवळपास 100 मार्काचं रिझनिंग आहे या पेपरमध्ये. त्याच्यानंतर क्वांटसाठी 50 आणि इंग्लिशसाठी 50. निगेटिव्ह मार्किंग नसते इथे. एका क्वेश्चनला 1 मार्क आहे. एक्सक्यूज मी, हा जनरल डिस्ट्रीब्युशन आहे. रिझनिंगचा पेपर हा स्कोरिंग आहे कारण 100 मार्कांना रिझनिंग आहे. क्वांट मीडियम आहे. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन किंवा इंग्लिशचा जो पेपर आहे तो पण मीडियम असतो. एवढा काही डिग्री लेवलचंच इंग्लिश आपल्याला असतं त्यामध्ये. आणि पॅराजंबल्स, काही पॅसेजवर क्वेश्चन्स, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला विचारलेल्या असतात. तर हे जनरल आपल्या MBA CET बद्दलच्या सिलेबस बद्दलची माहिती. तर जनरली चांगल्या कॉलेजेससाठी आपल्याला जवळपास 150+ स्कोर आणणं गरजेचं असतं. त्याचं बघा की डिस्ट्रीब्युशन कसं होऊ शकतं की रिझनिंग 100 मार्क्स आहे, तिथे 60 to 70 मार्क्स येणं इझी आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये जवळपास 35 to 40 इझिली अचीव करू शकतो. त्याच्यानंतर क्वांटमध्ये पण जवळपास आपण 35 ते 40 मार्क्स अचीव करू शकतो आरामशीर. 70 आणि 70 प्लस 80 हा जवळपास 150 स्कोरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे रिझनिंगमध्ये आपल्याला जेवढा स्कोप घेता येईल, जेवढ्या प्रकारे आपण ते स्कोर करू शकू, त्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे की जर का चांगलं कॉलेज पाहिजे, असं नाही की आपल्याला कमी स्कोर आला म्हणजे कॉलेज भेटणार नाही, की पण जे टॉपचे कॉलेज आपण म्हणतो एखाद्या राज्यामधले, त्या कॉलेजला आपल्याला जर का रीच व्हायचं तर आपल्याला हा स्कोर असणं गरजेचं आहे. जनरली फेब्रुवारी ते मार्चमध्ये ही एक्झाम असते. मागच्या वर्षी जवळपास 26 मार्चला एक्झाम झाली होती. तर त्या आसपासच यावेळेस पण एक्झाम असू शकते. ही काही बेसिक माहिती आहे MBA CET बद्दलची. काही प्रश्न असतील तर आपण याच्या व्हिडिओवर कमेंट करू शकता आणि कमेंटमध्ये तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. आणखी काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही iPratham हे ॲप डाउनलोड करा, संकल्प एज्युकेशनचं, आणि त्यामध्ये तुम्ही डिटेल्स पाहू शकता की कशा प्रकारे काही बॅचेस आहेत, काय नाही, कॉन्टच्या किंवा CETच्या वगैरे. तोपर्यंत धन्यवाद.